रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आई वडिलांसह सर्वजणच आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात. आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आई वडिलांची इच्छा असते. प्रत्येक पालक आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात जहाल स्वरूपात मुलीला काही भेटवस्तू देत असतात. लग्नात मुलीला संसारासाठी रुखवत म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत देखील आहे. आजही आपल्याला पाहायला मिळते की मुलगी सासरी निघालेली असताना काही गोष्टी तिला चुकून दिल्या जात नाहीत. मुलगी आपल्या आईवडिलांच्या घरी मोठ्या लाडात वाढते आणि लग्नानंतर तेच घर सोडून सासरच्या घरी जाते. जेव्हा मुली आई वडिलांच्या घरातून सासरच्या घरी जातात त्यावेळी आपल्या भारतीय परंपरेनुसार आई वडील आपल्या मुलीला लग्नानंतर तिच्या सुखी जीवनासाठी सर्व काही पुरवत असतात. तिच्या सर्व इच्छा पुरवतात. आपल्या मुलीला दैनंदिन जीवनात या गोष्टींची गरज असते त्या सर्व पुरवल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की मुलींनी लग्नानंतर आई वडिलांनी आपल्या घरातून नांदायला गेलेल्या मुलीला कधीच या गोष्टी द्यायच्या नसतात, ज्यामुळे तिच्या पतीवर फार मोठे संकट येऊ शकते. मुलींनी आईच्या घरातून कधीही या 3 वस्तू आणू नका, त्यामुळे घरात फार मोठे संकट येईल. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच जाणून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेक वेळा आपण आपल्या मुलींना अशा अनेक गोष्टी आनंदाने देत असतो, परंतु त्यामागे काही वास्तुशास्त्र कारण असतं. ते आपल्याला माहीत नसतात. जे देणे खूप अशुभ मानलं जातं. धर्मानुसार व शास्त्रानुसार अनेक नीतीनुसार मुलींच्या लग्नात चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळे तिच्या कुटुंबात अशांतता असते. मुलीच्या लग्नावरही कधीकधी त्याचा परिणाम होतो. शेवटी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुलींनी लग्नानंतर आई वडिलांच्या घरून कधीही नेऊ नयेत, याची माहिती आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत. पहिली वस्तू म्हणजे झाडू. शास्त्रामध्ये सांगितलं जातं की झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते, पण मुलीला सासरी पाठवताना झाडू चुकूनही देऊ नये. असं मानलं जातं की तुम्ही मुलीला सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मुलीला तिचा संसार कधीच सुखाचा राहत नाही. तिचे जीवन अगदी दुःखाने भरलेले असते असं मानलं जातं. त्यामुळे मुलीला झाडू कधीच देऊ नये. दुसरी वस्तू आहे सुई किंवा टोकदार वस्तू. मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारदार वस्तू तिच्या सोबत घेऊ नका. मुलीला निरोप देताना अशा गोष्टी केल्याने किंवा दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते असं म्हणतात. त्यामुळे अशा गोष्टी देणं अवश्य टाळावं. गॅस किंवा स्टोव. लग्नानंतर स्वयंपाकाचा विधी केला जातो आणि त्या विधीमध्ये मुलीने तिच्या माहेरहून दिलेला गॅस किंवा शेगडी वापरावी असं अनेक पालकांची इच्छा असते. म्हणून आपल्या मुलीला निरोप देताना तिला स्टोव दिला जातो, पण हे अजिबात करू नये. शास्त्रानुसार नवविवाहित वधूने माहेरच्या घरातून चूल घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम त्या घरातील गृहस्थावर होतो. असं केल्याने नवीन वधू व नवीन कुटुंबात जेव्हा ती प्रवेश करताच तिचा स्टोव किंवा स्वयंपाकघर पूर्णपणे वेगळं करेल असं मानलं जातं, जे अजिबात चांगलं मानलं जात नाही. त्यामुळे तुमच्या मुलींना निरोप देताना त्यांना गॅसची शेगडी देण्याऐवजी स्वयंपाकघराशी संबंधित इतर वस्तू द्या. कारण गॅस आणि शेगडी हे अग्नीशी संबंधित आहे, म्हणजे आग, आणि अग्नी म्हणजे वाद आणि विवाद. त्यामुळे नात्यामध्ये कटुता निर्माण होते. मीठ. मिठाचे काम असते जेवणामध्ये खारटपणा आणण्यासाठी. जेव्हा मुली लग्नानंतर त्यांच्या माहेरच्या घरातून सासरच्या घरी जातात तेव्हा त्यांचा धर्म काय असावा तर नवीन घरात प्रवेश करताना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी जे काही नातं जोडलेलं असेल त्यामध्ये गोडवा निर्माण करणे, त्यामध्ये सगळ्या नात्यामध्ये गोडवा जोडणे. अशा परिस्थितीत आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरी शिजले तर त्यामुळे संबंध बिघडू शकतात. प्रत्येक नात्याला खारटपणा येऊ शकतो. नवविवाहित सुनेने आपल्या माहेरून सासरच्या घरी मिठासारखे काहीही आणले तरी त्याचा आदर तिच्या कुटुंबाशी आयुष्यभर जोडला जातो. मग तिचे सासरच्या सोबतचे नाते कधीही चांगले चालत नाही. ते नाते कधीच गोड होत नाही. आपल्या मुलीला निरोप देताना कधीही खारटपणा असलेली वस्तू देऊ नका. लोणचे. लग्नानंतर सासरच्या मुलींना निरोप देताना त्यांचे पालक त्यांना त्यांच्या आवडचे लोणचे देऊन पाठवतात, परंतु धार्मिकदृष्ट्या वाईट आणि चुकीचे आहे असं म्हणतात. लोणचे जसे खायला आंबट असते त्याचप्रमाणे पती पत्नीचे नाते बिघडवतात. त्यामुळे आंबटपणा देखील निर्माण होतो. कधीकधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती किंवा पत्नी यांच्यापैकी एखादा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे मुलींना निरोप देताना त्यांना कधीही लोणचे देऊ नका, याची मात्र काळजी घ्या. पालकांचा चांगलेपणा कधीकधी त्यांच्या मुलीवर भारी पडू शकतो. तवा.
तवा हा कुटुंबाच्या सुखसमृद्धीशी आणि नशिबाशी संबंधित असतो, त्यामुळे तो मुलीला देणं योग्य नाही असं वास्तुशास्त्रात म्हटलं जातं. तव्यामध्ये माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी यांचे स्वरूप असते असं मानलं जातं. काही लोकांच्या मते तवा हे उष्णतेचं प्रतीक आहे आणि ते सासरच्या घरात नववधूसाठी अडचणी निर्माण करू शकते, त्यामुळे ते भेट म्हणून देणे टाळले पाहिजे. तर काही लोक तवा देणं देखील शुभ मानत नाही, त्यामुळे मुलीला तवा देऊ नये असं सांगतात. चाळणी. मुलगी सासरी निघालेली असताना तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असं म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट देते, त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टींचा समावेश असतो. चाळणी देखील त्यापैकीच एक आहे. मात्र चाळणी भेट देणे योग्य मानलं जात नाही. सासरच्या घरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात असं मानलं जातं. आपल्या मुलीला फिल्टर देखील देऊ नका. पालकांनी आपल्या मुलींच्या लग्नात भेट म्हणून कधी फिल्टर देऊ नये. त्यात गाळणी म्हणजे चाळणी याचा समावेश असतो. असा समज आहे की सासरच्या घरी चाळणी नेल्याने मुलीचे नातेही दुरावू होऊ शकते, ती जगात एकटी पडते. असं केल्याने त्यांचे वैवाहिक जीवन अनेक संकटांनी भरून जाऊ शकते. म्हणून या वस्तू मुलीला कधीच देऊ नका. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.